या घडीची महत्त्वाची बातमी अर्थातच लोकशाही मराठीच्या इम्पॅक्टची आहे। कारण बारामतीमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही हे सुरू झालेले आहेत। लोकशाही मराठीनं बातमी दाखवताच हे सगळे सीसीटीव्ही सुरू करण्यात आलेले आहेत। गोदामातील सीसीटीव्ही आता सुरू झालेले आहेत। सकाळपासून सीसीटीव्ही हे बंद असल्याची बातमी समोर आलेली होती। ही बातमी लोकशाही मराठीनं दाखवली। खरं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे लक्ष्मीकांत खांबियानी यांनी या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल केली होती। या सगळ्या संदर्भात निवडणूक अधिकारी कविता यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया आपण। नमस्कार, मी कविता द्विवेदी, निवडणूक निर्णय अधिकारी 35 बारामती बोलते आहे। सध्या टीव्हीवर एक बातमी व्हायरल होतीये की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे, परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलंय की इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती, त्यामुळे टीव्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता। मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे, सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही। सर्व प्रक्षेपण हे आपल्याला टीव्ही युनिटवर व्यवस्थित दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही। धन्यवाद। इलेक्ट्रिशियन त्या ठिकाणी काम करत होते, त्यामुळे एक केबल काढण्यात आलेली होती, सीसीटीव्ही सुरू होते, पण या सगळ्याचं फुटेज टीव्ही स्क्रीनवर मिळत नव्हतं। अशी आता सारवासारव निवडणूक आयोगावर करण्याची वेळ आलेली आहे। पण या सगळ्या संदर्भात लोकशाही मराठीनं बातमी दाखवताच या ठिकाणी प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे। ही बातमी लोकशाही मराठीनं दाखवताच बंद पडलेले सीसीटीव्ही पूर्ववत झालेले आहेत आणि आता याचं फुटेज टीव्ही स्क्रीनवर सुद्धा पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।